सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातला सरकारला मोठा इशारा दिला आहे। इशाराच नव्हे तर एका मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला आहे आणि तब्बल 3000 कोटी रुपयांचा जो भ्रष्टाचार आहे तो झाल्याचं आपसूक त्या निकालाच्या माध्यमातून सिद्ध झालं आहे। ही कोण आहे? मेगा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर कंपनी वगैरे वगैरे काय ती कोण आहे आणि हे 3000 कोटी रुपयांची लाच कोणाला दिल्या जाणार होती? हे सर्व प्रश्न या निकालाच्या माध्यमातून हे निर्माण झालेले आहे। एक कंपनी ही 3000 रुपयांची कमी निविदा भरते, दुसरी जी आहे ती 3000 कोटी रुपये अधिकची निविदा भरते आणि एका किरकोळ टेक्निकल बाबीवर जो दुसऱ्या नंबरचा जो लोएस्ट जो होता जी कंपनी होती त्याचं टेंडर रद्द केलं जातं आणि या सगळ्या प्रकरणाचा काल पर्दाफाश झाला आहे आणि त्यातून 3000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आहे। सावरासावर करण्याकरता महाराष्ट्र सरकारचा केविलवाणा प्रयत्न झाला आणि त्यांनी अखेर हे टेंडर रद्द केलं आहे। मात्र रद्द केल्याने हा विषय संपणार नाही, तर ही तब्बल 3000 कोटी रुपयाची लाच जी आहे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही लाच घेतल्याचं हे सिद्ध होत आहे आणि सिद्ध याकरता होत आहे की मुंबई परिसरामध्ये यांनी एक कॉरिडॉर तयार केला आहे। कोणता कॉरिडॉर तयार केला आहे? तर हा भ्रष्टाचाराचा कॉरिडॉर आहे। तो कॉरिडॉर कसा आहे? तर मुंबई महानगरपालिका, म्हाडा, सिडको, MMRD आणि SRA असं एक सर्कल यांनी तयार केलं आहे आणि या सर्कलमध्ये एक संगीत खुर्चीचा खेळ चालतो आहे आणि हा संगीत खुर्चीचा खेळ चालत असताना हा एकीकडे अधिकारी जे लाडका अधिकारी जो आहे तो लाडका अधिकारीच या सगळ्या पोस्टिंगवर या खुर्च्यांवर बसवला जातो आहे आणि या लाडक्या अधिकाऱ्यांनी काय करायचं तर लाडका ठेकेदार योजना राबवायची, जी मेगा कंपनीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी जो खेळ MMRDच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री असल्यापासून जो चालवला आहे त्याचाच कित्ता आता या सर्वदूर हा गिरवला जात आहे। त्यामुळे हे दुसरं तिसरं काही नाही, एक बोगदा आणि एक उड्डाणपूल आणि याकरताच्या निविदा आणि या छोट्या कामात जर यांनी 3000 कोटी रुपयांचा जर भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जर केलेला आहे तर मग तो समृद्धीचा विषय आहे, पुण्याचा जो रिंग रोड आहे त्याचा देखील विषय आहे आणि यासोबतच आता जो होऊ घातलेला जो शक्तिपीठ महामार्ग आहे यामध्येही अशाच प्रकारचा खेळ हा करणार आहे। त्यामुळे 3000चा जो भ्रष्टाचार आहे तो सिद्ध झाला आहे, तो उर्वरित या सर्व प्रकरणांची देखील न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे। आमचा थेट आरोप जो आहे हा भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर आहे। या दोघांनी मिळून हा भ्रष्टाचार केला आहे ज्याचा काल पर्दाफाश झाला आहे। सर, ज्या पद्धतीने ठाण्यातले अनेक प्रकल्प च्या नावावर प्रचंड भ्रष्टाचार झाला असा एकीकडे विरोधक म्हणत आहे आणि त्याच पद्धतीने सुप्रीम कोर्टाने असो किंवा स्थानिक न्यायालयाने देखील म्हटलेलं आहे की अनेक प्रकल्प आता रद्द करण्याची गरज आहे। काय वाटतंय की ज्या कंपनी इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून निधी देतात त्याच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळतो आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतो? निश्चित हे सर्व गोडबंगाल आहे आणि सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हा एक नंगा नाच हा महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घातला जात आहे। त्यामुळे ठाण्याचे प्रकल्प, मुंबईचे प्रकल्प हे सर्व जे आहे ह्या गोडबंगालचा एक मोठा हिस्सा आहे। 50 खोके एकदम ओके हा जो नारा मागच्या वेळेस आपण ऐकला होता त्याचा आलेला पैसा हा स्पष्ट स्वरूपामध्ये याच सगळ्या अशा भानगडीतून तो आलेला होता। निवडणुकीच्या काळातही जो मोठ्या प्रमाणावर पैसा फेक तमाशा देख जो बघण्याचं एक दुर्भाग्य हे महाराष्ट्राच्या समोर जे पुढ्यात मांडून ठेवलं होतं तोही पैसा हा सर्व याच अशाच प्रकारच्या भ्रष्टाचारातून आला होता। एवढंच नव्हे तर आता यांना रान मोकळं आहे, कारण ठाण्याची महानगरपालिका असेल, कल्याणची महानगरपालिका असेल, मीरा भाईंदरची महानगरपालिका असेल, नवी मुंबईची महानगरपालिका असेल, मुंबईची पण असेल, या सर्वांवर आता प्रशासक आहे आणि प्रशासक कोण नेमतं आहे आणि प्रशासकांच्या संदर्भामध्ये अंकुश कोणाचा आहे? तर अंकुश जो आहे हा सरळ राज्य सरकारचा आहे। एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक रॅकेट जे आहे हे चालवलं जात आहे आणि या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे। क्रमांक 1 वर कोण होता एवढंच नव्हे तर ते तांत्रिक मंजुरात ज्या अंदाजपत्रकांना दिली
ती देखील तपासून बघण्याची आवश्यकता आहे. कारण सगळा घोळ जो आहे तो तांत्रिक मान्यतेमध्ये आहे आणि तांत्रिक मान्यतेमध्ये इस्टिमेट फुगवणे आणि ते फुगवलेले इस्टिमेट जे आहेत त्यावर त्याचं प्रशासकीय मंजुरात देणे, त्याच्यावर टेंडर काढणे असं एकीकडे होत आहे. तर दुसरीकडे जे आहे तर दुसरीकडे ज्या अबव जे निविदा आहेत म्हणजे तांत्रिक मंजुरातीच्या पेक्षाही जास्त किमतीने 30 ते 40% अबव अशा स्वरूपाचे टेंडर देखील पास झालेले आहेत. त्यामुळे एकंदरीत या सर्व प्रकरणाचा जर हा पर्दाफाश जर झाला तर यांना पळता पळता भुई थोडी पडेल. त्यामुळे आमची या सर्वाची एक न्यायालयीन चौकशी व्हावी. यात 1,00,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हा झाल्याचं स्पष्ट होईल. सर याच्यामध्ये एक मुद्दा आहे की अधिकारी काय करतात सुटलेले असतात का की अधिकाऱ्यांचं देखील साठवण होतं याच्यामध्ये. कारण ह्या निविदा तयार करण्याचं काम ही नीती सांगत असते तयार करण्याचं काम तर सरकारचे म्हणजे जनतेचे पैसे घेणारे पगारावर जमणारे अधिकारी करतात. निश्चित हा संपूर्ण जो घोळ आहे कारण निविदा सादर झाल्यानंतर जेव्हा नसती सादर होते तेव्हा ती कशी सादर करायची इथपासूनचं यांचं एक रॅकेट आहे आणि आम्ही सांगतो तसं काम कर. याला ज्यांची होकार आहे आणि या भ्रष्टाचारात जे सामील आहेत असेच लाडके अधिकारी त्या ठिकाणी पाठवल्या जातात. त्यामुळे हा वरतून हा एकंदरीत सगळा जो दिसत असला हा तांत्रिक प्रशासकीय जरी बाब असली मात्र खरी जी परिस्थिती आहे ती हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि अधिकारी यांचं हे रॅकेट त्या ठिकाणी कार्यरत आहे. प्रकरण तुम्ही तरीच नेणार आहात का? कारण एक नवीन प्रकरण आल्यानंतर जुनं प्रकरण विसरलं जातं. हा विषय जो आहे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. आमचा भ्रष्टाचाराचा आरोपही आहे. थेट स्वरूपात नावं घेऊन आम्ही हा भ्रष्टाचार कोणी केला तेही सांगत आहोत. याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे ही देखील आमची मागणी आहे. त्यामुळे विरोधी पक्ष या नात्यानं ही आमची असणारी मागणी आहे. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाचं आमचा संसदीय मंडळ जे आमचं विधानसभेतील आमचे सर्व आमदार जे आहेत या प्रश्नांच्या अनुषंगानं त्याही ठिकाणी मागणी करतील. मात्र हे सरकार मूकं बहिरं आणि आंधळ आहे. त्यामुळे या विषयाच्या अनुषंगानं याचा सातत्याने पाठपुरावा करावा लागणार आहे आणि आम्ही सर्व स्तरावर हा लढा लढू. श्वेतपत्रिकेची तर मागणी आहेच कारण याच्यात वेगळ्याने काही मागणी करण्याची आवश्यकता नाही आणि श्वेतपत्रिकेची आमची मागणी कशाला हवी आहे. आता सरकार एवढा आवाहंत आहे आणि सांगतं की आम्ही काहीच चुकीचं करत नाही. परवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी कोणतंच चुकीचं काम करणार नाही आणि करत नाही आणि कोणालाही करू देणार नाही. अहो तुम्ही आदल्या दिवशी म्हणता की चुकीचं काम कोणाला करू देणार नाही आणि दुसऱ्या दिवशी 3,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हा झाल्याचं सिद्ध होतं आहे. अशा परिस्थितीत आता तुम्हीच काय करता हा त्यांनाच प्रश्न आहे आणि आता त्यांचीच नैतिक जबाबदारी आहे. मोठा स्वच्छ प्रशासनाचा टेंबा मुख्यमंत्री नेहमी मिरवत असतात. आता त्यांचीच जबाबदारी आहे. भ्रष्टाचार जर नसेल तर आमचं खुलं आव्हान आहे की श्वेतपत्रिका जाहीर करा. सर राज्याचे मंत्री आहे प्रताप सरनाईक ते म्हणत आहे की काल एक मुंबईत कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात त्यांनी म्हटले की मुंबईची जी हिंदी ही भाषा जी आहे ही बोली भाषा आहे. एकीकडे शिवसेना आंदोलन करत आहे राज्याची उत्तर राज्याला मराठीमध्ये अभिजातभाषेचा दर्जा मिळाला आहे. त्या दरम्यान प्रताप सरनाईक मंत्री जे आहे राज्याचे कॅबिनेट मंत्री ते म्हणतात की हिंदी ही बोली भाषा आहे. शिवसेना आणि एकंदरीत संपूर्ण मराठी जी अस्मिता आहे ती एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून केव्हाचीच ही गुंडाळून ठेवलेली आहे. जेव्हा त्यांचा पक्ष हा सुरतला पळाला गुवाहाटी गोवा मार्गे वापस आला तेव्हाच आता ते भाजपच्या वंजळींनी पाणी पिणार आहे हे सिद्ध झालं होतं. नुकताच महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला होता की पहिल्या वर्गापासून हिंदी सक्तीची या संदर्भात सर्वप्रथम काँग्रेसने या सक्तीच्या विरोधात भूमिका घेतली आणि घेत असताना मायबोली मराठीची अस्मिता जी आहे ही टिकून ठेवण्याचा आणि सोबतच मानसशास्त्रीय आणि शैक्षणिक धोरणाचा हवाला देत असताना ही हिंदीची सक्ती जी आहे ती सक्ती वापस घेण्याच्या अनुषंगानं काँग्रेसने त्या ठिकाणी आवाज उठवला होता आणि त्यानंतर काही राजकीय पक्षांनी देखील त्या संदर्भामध्ये आमच्या भूमिकेला समर्थन दिलं. मंत्र्यांनी सांगितलं की आता सक्ती जो आहे तो आम्ही शब्द काढून घेत आहोत. मात्र अद्यापपर्यंत तशा प्रकारचा शासन निर्णय हा निघाला नाही आणि तो शासन निर्णय निघाला नाही यामागे नेमकं काय दडलं आहे हे कोणाला घाबरतात? हे दिल्लीवाल्यांना घाबरतात का? दिल्लीवरून सगळे सूत्र चालतात का? महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री हे अमित शहा आहेत का? अशा सगळ्या गोष्टी अधोरेखित करणारं एक वातावरण हे तयार झालेलं आहे आणि अमित शहा इथून कठपुतलीचा खेळ हा खेळत आहेत असा देखील जो आमचा आरोप आहे त्याला बळ
या एकूण दिरंगाईतून मिळत आहे. आणि काल प्रताप सरनाईकांनी केलेलं जे विधान आहे हे स्पष्ट स्वरूपामध्ये हा भाजपचाच अजेंडा आहे पुढे चालवत आहेत आणि यांना मराठी मायबोली मराठी गुंडाळून ठेवायची आहे हा याचा स्पष्ट यातून ध्वनित होणारा अर्थ आहे. आणि भाजपचा अजेंडा काय तर त्यांना मराठी ही नेस्तनाबूत करायची आहे आणि त्यांना हिंदू राष्ट्र अशा स्वरूपाची त्यांची ही मांडणी आहे. त्यामुळे हिंदी ही प्रत्येक राज्यामध्ये हा भाजपला घेऊन जाण्याचा त्यांचा अजेंडा आहे आणि त्याच अजेंड्याची ही सरनाईक यांनी ओढलेली दिसून येते. आम्ही याचा निषेध करतो, आम्ही याचा धिक्कार करतो आणि मराठी जी आहे ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि मराठी या मुद्द्यातूनच मराठी या भाषेतूनच 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र निर्माण झालेला आहे आणि आमचा जो महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राचा जो मराठी धर्म आहे महाराष्ट्र धर्म आहे तो टिकून ठेवण्याकरता काँग्रेस हे कटिबद्ध आहे. सर, एक वादग्रस्त वक्तव्य देणारे मोनिका कोकाटे यांनी पुन्हा एक नवीन वक्तव्य दिलंय. त्यांनी म्हटलंय की कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे. हे मंत्री आहेत का अजून दुसरं वाचाळवीर आहेत असं म्हणण्याची आता वेळ आली आहे. त्यांचा सातत्याने हा बेतालपणा जो आहे हा आता सहन करण्याच्या पलीकडे झाला आहे. पहिले त्यांनी शेतकऱ्यांची थेट तुलना भिकाऱ्याशी केली. दुसऱ्यांदा त्यांनी खुशाल सांगितलं की शेतकरी कर्ज घेतो आणि तो मुलीबाळींचे लग्न करतो आणि साखरपुड्यामध्ये ते पैसे उडवतो अशा प्रकारचं त्याचं दुसरं वक्तव्य होतं. तर तिसरं आता जे उजाड गावची पाटीलकी ही शेती कृषी विभागाला म्हणण्याचा त्यांचा अर्थ काय की आता शेती राहिलीच नाही आणि शेती आता विषय विसरून जा, फक्त उद्योगपती जे आहेत त्यांचंच आता त्यांची चाकरी करा असा संदेश त्यांना त्यांच्या विधानातून द्यायचा आहे. आणि या दरम्यान त्यांनी अजून सर्वेक्षणाच्या संदर्भामध्ये एक वाक्य त्यांनी उच्चारलं होतं की ढेकळांचा सर्वे करायचा का. तर आता हे कृषी मंत्री नाही तर हे ढेकळ्या मंत्री आहेत अशी म्हणण्याची वेळ त्यांनी आता आमच्यावर आणून ठेवली आहे. त्यांच्यावरती कारवाई का होत नाही? कारण त्यांची आपण जी 4 विधानं बघितली तरी त्यांच्यावरती कारवाई होत नाही. अजित पवारांनी त्यांना एक दमही दिला होता अशा पद्धतीची विधानं करू नका तरी कारवाई होत नाही. मी मारायचं सोंग करतो तो रडायचं सोंग कर अशी स्वरूपाची कार्यपद्धती ही सरकारने स्वीकारलेली आहे. कारण सरकार भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत. अनेक त्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरणं जे आहेत ती चव्हाट्यावर येण्याच्या उंबरठ्यावर आता उभी आहेत आणि प्रशासन जे आहे त्याच्या नावानेही आता शंख फुकल्या जात आहे सर्वदूर. शेतकरी बेहाल आहे, बेरोजगारांना काही मिळालेलं नाही, महाराष्ट्राच्या हातात काही लागलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांची स्ट्रॅटजी आहे की एका मंत्र्यांनी बेताल वक्तव्य करावे. पहिले भाजपचे काही मंत्री बेताल वक्तव्य करत होते, नंतर इतर काही करत होते. तर मंत्र्यांनीच असे वक्तव्य करावे आणि मूळ जे मुद्दे आहे त्या मुद्द्यापासून लक्ष भटकवण्याकरता उलट त्यांचंच प्रोत्साहन आहे की बेताल वक्तव्य करा आणि तशाच मुद्दे जे आहेत ती माध्यमांमध्ये असली पाहिजे जेणेकरून मूळ ज्या महाराष्ट्राच्या समस्या आहे त्याकडे दुर्लक्ष होईल. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई का होत नाही, त्यांना कोर्टाने शिक्षा दिली तरी देखील त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे सरकारचंच मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या माणसाची पाठराखण करतात, नवे तर त्यांना प्रोत्साहन देतात, त्यांची पाठ थोपटतात. नुकसानीचा पंचनामा करण्याची जर आपण बघायला गेलं तर आधी 3 हेक्टर 2 हेक्टरपर्यंत होती, आता ते 3 हेक्टरपर्यंत गेलेले आहे. सगळ्या शेतकऱ्यांना त्याच्यामुळे तोटा होणार. निवडणुकीला सामोरं जाताना शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ, शेतकरी कर्जमाफी देऊ असं सांगणारं सरकार हे जे उपमुख्यमंत्री आहेत आणि जे अर्थमंत्री आहेत ते 31 मार्चच्या 3 दिवस आधी सांगतात की बिर्जमाफी काही मिळणार नाही. दरम्यानच्या काळामध्ये अतिवृष्टी होते, वादळ येतात, पीक फळाचं नुकसान होतं, फळबागायतदारांचं नुकसान होतं, कांदा लागवडीवाल्यांचं नुकसान होतं, इतर सर्व शेतकऱ्यांचं नुकसान होतं, शेत वाहून जातात, घरं ओढून जातात आणि अशा परिस्थितीत शेतकरी हवाल दिला आहे. पीक कर्ज जे आहे ते पुन्हा फेडण्याची त्यांच्याजवळ कुठली परिस्थिती नाही कारण शेतमालाला भाव नाही. आणि अशा या सर्व परिस्थितीमध्ये काँग्रेसने आम्ही आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मागणी केली आहे की सरसकट आपण शेतकऱ्यांना एकरी 20,000 आणि हेक्टरी 50,000 रुपये थेट त्यांच्या अनुदानामध्ये अनुदान द्यावं. कारण पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येला धावून जाण्याचा एक पायंडा हा तत्कालीन काँग्रेस सरकारने हा पाडला होता आणि आज त्याची नितांत आवश्यकता आहे. आणि ती आवश्यकता बघता त्यांनी कुठलेही पंचनामे न करता सरसकट हे अनुदान शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. मात्र इथे देखील शेतकऱ्यांना वाटाण्याचा अक्षदा हे लावल्याचं स्पष्ट होतं. जो 24 सालचा जो GR होता ज्यामध्ये 3 हेक्टरची मर्यादा होती आणि अनुदान देखील जास्ती प्रमाणात होतं. जिरायतदार, बागायतदार आणि कोरडवाहू या 3 सेक्टरमध्ये 3च्या वर्गीकरणामध्ये जे अनुदान होतं तेच अनुदान तुटपुंज होतं.
मात्र आता 2023चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा एक चुकीचा निर्णय सरकार हा रेटू पाहत आहे आणि त्यामध्ये 3 हेक्टरवरून 2 हेक्टर ही मर्यादा घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे अनुदानाची रक्कम देखील कमी करण्यात आलेली आहे. आम्हाला हा जो चालत असणारा जो खेळ आहे हा मान्य नाही. नवे तर हा तमाशा आम्हाला मान्य नाही. आमची मागणी आहे की एकरी 20,000 आणि हेक्टरी 50,000ची तात्काळ स्वरूपामध्ये खरीप हंगाम सुरू होण्याच्या आधी हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे आणि कमाल मर्यादा कोणतीही ठेवू नये. जितकी जो शेती असेल, जितका सातबारा ज्याचा असेल तेवढं अनुदान त्यांना देण्यात यावं. आरोग्याच्या बाबतीत सरकारकडनं खूप मोठ्या घोषणा केल्या जातात. मागच्या काही दिवसांपासून खास करून मागच्या 2-3 दिवसातले आपण व्हिडिओ बघितले. महिलांची प्रसूती जी आहे ती रस्त्यावरती होताना बघायला मिळत होतं. आज देखील समोर उदाहरण आलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव आहे जांभळे नाव, त्या गावात अशा पद्धतीची महिलेची प्रसूती जी आहे ती रस्त्यावर गेली जंगलात झाल्याचं बघायला मिळतं. एकीकडे आरोग्याचा डिंगोरा पिकते सरकारने, दुसरीकडे अशा सगळ्याच विभागांना आता ही बकाल अवस्था ही नियोजनाच्या आणि भ्रष्टाचारामुळे, नियोजनाच्या अभावामुळे आणि भ्रष्टाचारामुळे येऊन ठेपलेली आहे. आरोग्य विभागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या सरकारने 50% खर्च ॲम्ब्युलन्सवर केला आहे. तर केवळ 50% जो खर्च आहे हा वैद्यकीय उपचार आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर केलेला असल्याचं हे अर्थसंकल्पामधून जाहीर झालं आहे. त्यामुळे ॲम्ब्युलन्स का, तर ॲम्ब्युलन्समध्ये पुन्हा एखादी लाडका ठेकेदार नेमायचा आणि त्याच्याकडून पैसे खायचे आणि इतप्पर 50% तब्बल 50%ची रक्कम ही ॲम्ब्युलन्सवर खर्च झाल्यानंतर देखील जर रस्त्यात प्रसूती होत असतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे की केवळ पैसे काढण्याचं काम चालू आहे. यांना आरोग्याशी काही देणं घेणं नाही. कुपोषणाचा प्रश्न 2 महिन्यानंतर येणार आहे, त्या संदर्भामध्ये कुठल्या सूचना नाही, कुठलेही आदेश नाही. दरवेळेस आपण बघतो की जुलै आणि ऑगस्टमध्ये कुपोषणाचा मोठा प्रश्न हा निर्माण होत असतो. अशा परिस्थितीत त्याही ठिकाणी जायला तयार नाही. रुग्ण जे आहेत यांच्यावर उपचार होण्याची कुठलीही सुविधा त्यांच्याजवळ आता शासनाजवळही उपलब्ध नाही. राजीव गांधी मिशनसारख्या आरोग्य योजनासारख्या, महात्मा फुले आरोग्य योजनासारख्या ज्या योजना आहे त्या देखील त्यांनी गुंडाळून ठेवलेल्या आहे. तर एकंदरीत हे शासन, हे प्रशासन हे शेतकऱ्यांच्याच नव्हे तर एकंदरीत महाराष्ट्राच्या जीवावर उठलेलं आहे, हे यातून सिद्ध होतं. आज राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा एक कार्यक्रम होता राहिलेली ओळखरांच्या जयंतीनिमित्त. तर भविष्यात वेगळी समीकरणं महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतील का? असं पण तुमच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र असू शकतं. मी देखील आज अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीच्या अनुषंगानं त्यांना अभिवादन करण्याकरता आणि महादेवरावजी जानकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याकरताच आलेलो आहोत. महादेवराव जानकर यांचा संघर्षमय एकंदरीत असणारा प्रवास आणि त्यांचे असणारे मुद्दे यासोबत काम करण्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची काँग्रेस पक्षाला ही अडचण नाही. जो संविधानाचं संरक्षण संवर्धन करेल आणि भाजपच्या लोकशाही गुंडाळून ठेवण्याच्या भूमिकेवर 2 हात सामना करेल, या सगळ्यांसोबत आम्ही मैत्री करण्याकरता, आघाडी करण्याकरता तयार आहोत आणि जानकरांनी तशा स्वरूपाची भूमिका ही स्वीकारली असल्यामुळे त्यांचं स्वागत राहील. कोल्हापूरमध्ये कोकणचा अध्यक्ष महायुतीचा व्हावा ही मुख्यमंत्र्यांची खरं तर इच्छा होती. त्यानुसार तिथं सगळी राजकीय समीकरणं केली आणि मुश्रीफांना मुलग्यालाच त्याच्या मुलग्याला शेवटी तिथं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. राणीशाही म्हणायची मुळात ही ठोकशाही आहे, ही हुकुमशाही आहे. हेच या गोकुळच्या माध्यमातून कुठेतरी एकदा सिद्ध होतं आहे. कारण सहकारामध्ये राजकीय चपला ज्या आहेत त्या बाहेर काढा आणि सहकारामध्ये पक्षीय अभिनिवेशाशिवाय राहणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि अशा महाराष्ट्राच्या संस्कृती असताना जे एकत्रित येऊन तेव्हा निवडणुका लढल्या असताना जी काही वचनं दिल्या गेली, जो काही पॅटर्न ठरला, तो पॅटर्न हा शेवटापर्यंत जाऊ शकला नाही. आणि यातून काय सिद्ध झालं आहे तर सहकार हे मंदिरासारखं आहे आणि मंदिरात जाताना आपण पायातल्या चपला काढून ठेवतो. तसे राजकीय अभिनिवेश आणि राजकीय पक्ष बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या भल्याकरता, संस्थांच्या भल्याकरता आणि सहकाराकरता सर्वांनी एकत्र यावं ही महाराष्ट्राची संस्कृती होती. मात्र ही संस्कृती देवेंद्र फडणवीसांना मान्य नाही आणि ते एक वेगळी विकृती महाराष्ट्रावर लादत आहेत. त्याचाच हा दुष्परिणाम झाल्याचं आढळून येतं. ठीक, ओके, थँक्यू. भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भातला प्रश्न आहे. नुकतेच सिंगापूरला आपले जे सीडीएस आहे चौहान हे दौऱ्यावरती आहे. त्यांना प्रश्न विचारण्यात आला की पाकिस्तानच्या लढाईमध्ये भारताची लढाऊ विमान पडले का. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की लढाऊ विमान पडण्याचा मुद्दा नाही आहे,
मुद्दा आहे की कोणी कुणाला पाडलं आणि आम्ही काय केलं, याचा अर्थ असा होतो की भारताचे लढाऊ विमान पडले का, हा प्रश्न अजूनही त्यांनी उत्तर दिलं नाही. पाकिस्तानमधून 300 किलोमीटर अतिरेकी आतंकवादी भारतात आले, पहलगामला गेले, तिथे त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला, चुनचुनके आपले भारतीय नागरिक मारले. पुन्हा हे 300 किलोमीटर गेले का अजून 1000 किलोमीटर गेले ते समजायला कारण नाही. मात्र तदनंतरच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची भूमिका ही लष्कराच्या सोबत राहण्याची होती, सरकारच्या सोबत राहण्याची होती आणि भारत एकसंघ सुरक्षिततेच्या अनुषंगाने आहे. याकरता काँग्रेस पक्षाने जॉईंट पार्लमेंटरी सेशन बोलवण्याची मागणी देखील केली होती. ते बोलायला जात नव्हतं तेव्हा ऑल पार्टी मीटिंग तरी निदान किमान बोलवा ही काँग्रेसची त्या ठिकाणची विनंती होती. या पश्चात ऑपरेशन सिंदूर झालं. या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल आम्ही लष्कराचं अभिनंदन केलं आणि हा राष्ट्रीय मुद्दा आहे, सुरक्षिततेचा मुद्दा आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये काँग्रेसला आणि प्रत्येक भारताच्या नागरिकाला अभिमान आहे. त्यानंतर एकंदरीत आपला विजयाच्या पश्चात पुन्हा जॉईंट पार्लमेंटरी सेशन बोलवावं ही काँग्रेसची मागणी होती. ते बोलवायला गेलं नाही. त्यानंतर किमान आता तरी सर्वपक्षीय बैठक बोलवा, ती बोलवल्या गेली. या सगळ्यांमध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान जे आहेत ते कुठेही आले नाही आणि त्यांनी कोणतेही उत्तर दिलं नाही. आता ऑपरेशन सिंदूर जे आहे हा काही राजकीय विषय असू शकत नाही आणि सर्वांचं समर्थन या ऑपरेशन सिंदूरला लाभलेलं आहे. मात्र यानंतर एकूण किती लोकांचे बळी गेले, नागरिकांचे किती बळी गेले, लष्करातल्या एकूण सैनिकांचे किती बळी गेले या संदर्भामध्ये अजून सरकारने माहिती दिली नाही. आपला विजय झाला त्याचं अभिनंदन केलं, मात्र विमानं पडल्या गेली अशा प्रकारची जी चर्चा आहे त्यावर सरकार बोलायला तयार नाही. विदेश मंत्री जे आहेत ते विदेश मंत्री या संदर्भामध्ये आम्ही पाकिस्तानला पहिलेच सूचना दिली होती असंही सांगतात. त्यामुळे एकंदरीत विमानं किती पडले, फ्रान्सची ज्या कंपनीकडून आपण विमानं घेतले ती कंपनी कुठेतरी सांगते आहे की विमानं पडले. आता हे सांगत असताना सरकार हे का लपून ठेवत आहे हे समजायला काही तयार नाही. एवढंच नाही तर भाजपचेही जे माजी खासदार आहेत आणि एकेकाळी भाजपला ज्यांच्याबद्दल फार कळवळा होता ते भाजपचे एक खासदार देखील आता रफेल विमान पडले अशा संदर्भामध्ये माहिती देत आहेत. मात्र सरकार काही उत्तर द्यायला तयार नाही आणि मूलभूत स्वरूपाचे जे प्रश्न आहेत, जो अधिकार आहे आणि देश म्हणून सगळ्या जनतेला जी प्रश्नाची उत्तर मिळाली पाहिजे, या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरापासून असे प्रश्न विचारणारे हे विदेशातल्या शक्तीशी कुठेतरी त्यांची हात मिळवणी आहे असे शेलक्या भाषेतले आरोप करून भाजप पळ काढत आहे. हे दुर्दैव आहे. छगन भुजबळांच्या शेवटचा प्रश्न आहे. छगन भुजबळांचा जेव्हा मंत्रिमंडळात आता समावेश झाला, आज सामनामधून एक शिवसेनेनं अशी भूमिका मांडली की मंत्रिमंडळाचं नामांतर आता देवेंद्र मध्यवर्ती कारागृह आणि पुनर्वसन केंद्र करावं, ही ठाकरेंची भूमिका आहे. काँग्रेसची आता याबाबतची भूमिका नाही, यामध्ये तर काँग्रेसने आधीच भाजप जी आहे ही वॉशिंग मशीन आहे. आधी भ्रष्टाचार करायचे आणि नंतर त्यांना क्लीन चिट आपल्या बाजूलाच बसवायचं. भुजबळ साहेबांच्या शपथविधीच्या दरम्यानचा जो पहिल्या रांगेतला जो फोटो होता, या फोटोवर खरं तर भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अजित पवारांवरही भोपाळमध्ये 70,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप होतो आणि सांगितलं जातं की आता ते जेलमध्ये जातील. अजित पवारांच्या घरी आणि त्यांच्या नातेवाईकांकडे ईडीची धाड पडते आणि ते अजित पवार शपथविधी घेतात. त्यामुळे एकंदरीत भाजप जे आहे ही त्याची कार्यपद्धती ही ब्लॅकमेलिंगची आहे आणि भाजप जी आहे ही वॉशिंग मशीन आहे, हे वारंवार सिद्ध होत आहे. थँक्यू. क्या करें भाई, मैं जा रहा हूँ
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.